हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये आज पाहणार आहोत आपण एक नवीन मेथड आहे, जी की मिक्सचर अँड ॲलिगेशन या चॅप्टर मधील आहे. पहा, ॲलिगेशन ही एक मेथड आहे. पहा, त्यात ती यूज कशी करायची ते मी सांगणार आहे इथं. आता हा प्रश्न जो आहे हा समाज कल्याण भरती जी झाली, तर त्याच्यामधील हा प्रश्न आपण घेतला, जो की TCS ने घेतलेला आहे. आणि हे नवीन पॅटर्न आहे, थोडेसे बघून घ्या. ठीक आहे. TCS साठी हे नवीन नाही आहेत, पण आपल्यासाठी एक आहे, नवीन आहे. पहा, तर क्वेश्चन आहे, इन व्हॉट रेशो शुड शुगर कॉस्टिंग 74 पर केजी बी मिक्स्ड विथ शुगर कॉस्टिंग 49 पर केजी. म्हणजे बघा, साखर आहे, दोन प्रकारच्या साखर आहेत. एक आहे पहिल्या प्रकारची, एक आहे दुसऱ्या प्रकारची. पहिल्या प्रकारच्या साखरची किंमत किती आहे? 74 रुपये पर केजी. आणि दुसऱ्या प्रकारची आहे 49 रुपये पर केजी. ठीक आहे. सो दॅट बाय सेलिंग द मिक्सचर ॲट, तेव्हा जे मिक्सचर तयार होईल, या दोघांचं काहीतरी मिक्सचर तयार होईल, ते त्याने 60 रुपये 50 पैसे प्रति केजी या दराने विकलं, तर त्याला किती प्रॉफिट होते? 10% प्रॉफिट होते. पहा, 10% प्रॉफिट म्हणजे 10% प्रॉफिट म्हणजे काय? तर 1/10 म्हणजे 10ची वस्तू आणि ₹1 नफा. म्हणजेच 10ची वस्तू कितीला विकली? 11ला विकली. खरेदी किंमत जर 10 असेल, सीपी जर 10 असेल, तर एसपी किती राहील? 11 राहील. आणि 11चीच व्हॅल्यू किती दिलेली आहे? हे पहा, सेलिंग द मिक्सचर ॲट 60.5 RS. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती येईल आपली? 5.5. आणि 10 ने मल्टि इथं जर 0 दिला, तर इथं काय होईल? हा डेसिमल निघून जाईल, म्हणजे 55 होतील. हे काय होतील? 10ची व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे? 55. ठीक आहे. 10 युनिटची व्हॅल्यू 55. म्हणजे 10 युनिट काय आपला? तर सीपी आहे. काय आहे? खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत किती आहे आपली? 10 युनिट. म्हणजेच किती? ₹55. आता जी खरेदी किंमत आहे ती इथं सेंटरला लिहा हमेशा. पहा, साखरचा जो पहिला आहे पहा, हा पहिला पार्ट आहे. हा दुसरा पार्ट म्हणजे पहिल्या प्रकारची साखर आणि दुसऱ्या प्रकारची साखर. पहिल्या प्रकारची साखर 74 पर केजीने विकली. आणि सॉरी, विकली नाही. पहिल्या प्रकारच्या साखरची किंमत 74 आहे, 74 पर केजी. आणि दुसऱ्या प्रकारच्या साखरची किंमत आहे 49 पर केजी. आता जे मिक्सचर आहे, मिक्सचरची किंमत किती आहे? 55 रुपये पर केजी जर असेल, तर ते कोणत्या रेशोमध्ये मिक्स करायला पाहिजे? काहीच नाही. याच्यामध्ये ॲलिगेशन आपण कसं यूज करणार? तर पहा, नेहमी लक्षात ठेवा, ही जी 55 ही जी व्हॅल्यू आहे, एक याच्यापेक्षा मोठी असेल आणि एक याच्यापेक्षा काय असेल? लहान असेल. हमेशा लक्षात ठेवा. ही जर नसेल, तर आपलं ॲलिगेशन मेथड आपली कुठेतरी चुकणार आहे समोर. मग आता 55 वजा 49 केलं, तर हे येतील आपले 6. आणि 74 वजा 55 जर हे केले, तर 14 वरून 5 गेले 9. आणि हे होतील आपले 19. ठीक आहे. या रेशोमध्ये मिक्स करावं लागेल या पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारच्या साखरला. ठीक आहे. 6 19. आता या प्रकारचे क्वेश्चन पहा, जे समाज कल्याण भरतीचे जेवढ्याही पोस्टसाठी परीक्षा झालेली आहे, तर प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला या टाईपचा प्रश्न पाहायला मिळेल. आणि सेम फक्त व्हॅल्यू चेंज आहे पहा. हे एक बढिया कन्सेप्ट आहे. आणि अशाच प्रकारच्या आपण एक चांगल्या चांगल्या कन्सेप्ट पाहणार आहोत. चॅनल सोबत तुम्ही जोडून राहा. ठीक आहे फ्रेंड्स. नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आपण नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत बाय बाय.